हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळी थाळी। तर आपल्या पोळ्या ह्या टम्म फुगणार आहेत, सगळ्याच पोळ्या अशा फुगणार आहेत। आणि हुंडा करण्यापासून ते पोळी कशी लाटायची, हुंड्यामध्ये भरपूर सारा पुरण कसा भरायचा, भरपूर साऱ्या टिप्स आहेत। आणि हुंडा बनवण्याची सोप्यातली सोपी पद्धत सांगितलेली आहे इथे मी। तसेच पोळी लाटताना फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची, अशा भरपूर साऱ्या टिप्स आहेत नवशिक्यांसाठी। तर भरपूर ह्या पुरणपोळ्यांमध्ये टिप्स दिलेल्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने पोळ्या लाटून ते आपण शेक करेपर्यंत, कटाची आमटी बनवेपर्यंत भरपूर मी टिप्स दिलेल्या आहेत। तसेच दोन प्रकारच्या कटाची आमटी आपण बघणार आहोत। एक अळणी आमटी आहे लहान मुलांसाठी, ती तर आमटी खूप चविष्ट लागते। तसंच आपली पारंपरिक पद्धतीची कटाची आमटी बघणार आहोत आमच्या पद्धतीची। तर चला, तर मग पटकन आपण पुरणपोळी थाळीसाठी स्पेशली सुरुवात करूया। त्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी इथं चण्याची डाळ घेतलेली आहे। तर मोठ्या 3 वाट्या डाळ घेतलेल्या आहे, म्हणजे मी अर्धा किलो इथं डाळ घेतलेली आहे। अर्धा किलोची थोडी कमी केली। तर डाळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, साफ करून, आणि 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतलेले आहे। आता कुकरमध्ये मी डाळ टाकत आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेत आहे। 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान शिजेल। तर इथं आता डाळ शिजायला टाकली, तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं। काय होतं, डाळ शिजायला टाकल्यानंतर लगेच पीठ मळायला घ्यायचं, कारण ना तोपर्यंत आपलं बाकी सगळी तयारी होईपर्यंत आपलं पीठ आहे ते छान फुगतं आणि छान असा वेळ जातो पिठाला, त्यामुळे छान अशी तार पकडतं पीठ। तर छान असं पीठ मळून घेऊया। मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ मी चाळून ठेवलं होतं। तर चाळलेलंच पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, मैदा वगैरे काही मिसळलेलं नाही। तर थोडं थोडं पाणी घेऊन इथं पीठ मळायचं आहे। अगदीच जास्त पाणी घालायचं नाही, आपण थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला पीठ मळायचं आहे, अशा पद्धतीनं। जास्तीचं पाणी ओतलं तर काय होतं की आपलं जे पीठ आहे ना, तर जास्त पातळ होण्याची शक्यता असते। लागल तसा अंदाजाने आपण थोडं थोडंसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं। हे बघा, कडेला परातीला वगैरे पीठ लागलं असेल तर आपण असं उलटण्याच्या साहाय्यानं सगळीकडचं पीठ काढून घ्यायचं। आणि छान असा घट्टसा गोळा झाला की आता आपण पीठ असं तोडून तोडून मळायचं। छान असं पाण्याचा हात घेऊन घेऊन तोडून तोडून पीठ मळायचं आहे। बघा, अशा पद्धतीनं पाणी घेऊन घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे। असं आपण जेवढं पीठ मळतो ना, तेवढं आपल्या पोळ्या ज्या आहेत ना त्या मऊसूद येतात आणि टम्म फुगणाऱ्या होतात। तर अशा पद्धतीने आपण छान असं मळून घ्यायचं आहे पीठ। बघा, पिठाचा गोळा इथं तयार झालेला आहे। तुमच्याकडे पाटा वरवंटा जर असला तर त्यांनी हा चेचून घ्यायचा वरवंट्याने, किंवा पाट्यावरती आपण आपटू पण शकतो हे तयार झाल्यानंतर गोळा छान असा। तर मी हे पीठ आहे ना परातीमध्ये आपटून घेतलं होतं छान असं, आणि तेल लावलेलं आहे। छान असं भरपूर तेल लावायचं आणि छान असं आपटून घ्यायचं परातीमध्ये, आपल्याकडे पाटा वरवंटा नसेल तर। आणि एका डब्यामध्ये असं तेल टाकून ठेवून दिलेलं आहे। आपलं बाकीची सगळी तयारी होईपर्यंत आपण हे पीठ जे आहे असं झाकून ठेवणार आहे। छान फुगणार आहे मग आपलं पीठ। इकडे डाळ पण शिजलेली आहे, हे बघा, छान अशी डाळ शिजलेली आहे। तर इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं मी। तर आपल्याला आमटीसाठी येळवणी लागणार आहे, म्हणजे आमटी बनवण्यासाठी। तर हे पाणी आपण वतून घ्यायचं आहे डाळीमध्ये, असं हलवून घ्यायचं। आपल्याला हे येळवणी काढायचं आहे आमटीसाठी। तर इकडं पाणी मी काढून घेतलं होतं चाळणीमध्ये, आणि जी डाळ राहिलेली आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे। एका साईडला आहे बघा येळवण्यासाठी, येळवणी आहे आमटीसाठी। याच्या मी 2 आमट्या बनवणार आहे। तर इथं डाळ घेतली आहे, शिजवायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण गूळ टाकायचा आहे। तर अर्धा किलो डाळ आहे ना, त्याच्यातला मी अर्धा किलो गूळ घेतला, थोडासा काढलेला आहे गुळवण्यासाठी। तर त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे। तसंच मी थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर छान असा हे झालेला आहे, डाळ आपली शिजलेली आहे। आता मी थंड होण्यासाठी ठेवते फॅन खाली। तोपर्यंत आपण आमटीसाठी मसाला बघूया, कटाच्या आमटीसाठी।
तर इथं खोबरं घेतलेलं आहे मी, अर्धी वाटी उभे काप करून घेतलेले आहे. लसूण घेतलेलं, लसूण भरपूर घेतलेलं, 2 गड्डी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि जिरं. कटाच्या आमटीसाठी आमच्याकडे एवढाच मसाला वापरतात आणि खोबरं वगैरे आम्ही भाजून घेत नाही. तर एवढा मसाला घेतलेला आहे. तर मी आता हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. बिन पाण्याचं हे वाटण करायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही आहे. ह्याच्यानंच खूप छान चव येते आमटीला. तर चला पटकन आपण आमटीला फोडणी देऊयात. तर इथं मी कढीपत्ता घरीच लावलेला आहे बघा. तर मी कढीपत्ता घेतलेला आहे. एक पातेलं घेतलेलं आहे. तेल ओतले 2 ते 3 पळी तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ताची पानं टाकलेली आहेत छान धुवून. तर कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण जो बनवलेला मसाला आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यातला थोडा ठेवणार आहे मी. हे बघा असा मसाला टाकायचा आहे. तर हा मसाला बिन पाण्याचा असल्यामुळे पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही आणि खूप छान आमटीला चव येते. बघा मसाला टाकलेला आहे सगळा. थोडासा मी अळणी आमटीला पण ठेवला आहे. तर छानपैकी मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा. आणि मसाला भाजून झाल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकायची. छान असा भाजून घ्यायचा. 1-2 मिनटं परतून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत. म्हणजे आमचा हा ठेवणीतला घरचा मसाला आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे मसाले घातले जातात. म्हणजे ह्या लाल तिखट आम्ही बनवतो तेव्हा. तर ह्याची चव खूप छान लागते प्रत्येक आमटीला. तर असा मी चवीनुसार टाकलेला आहे. आणि हे जे येळवणी काढलं होतं ना, म्हणजे डाळीचं पाणी, ते ओतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं मी आता कटाची आमटी तयार झालेली आहे. आता उकळी येईल छान अशी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ह्या कटाच्या आमटीची चव एवढी भन्नाट लागते ना, खूप छान लागते. आणि आमच्याकडे अशीच बनवतात आणि खूप चवीला खूप छान लागते. अगदी टेस्टी लागते ही आमटी. तर आपली कटाची आमटी झालेली आहे. आता उकळी येईल. तर आपण दुसरी पद्धतीची पण आमटी पटकन करूयात. हे बघा खूप सुंदर झालेले आहे. तर चला तर पटकन आपण वेळ न दवडता दुसरी पण आमटी बघून घेऊयात. हे बघा खूप छान असा कट आलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे आमटी छान होते अगदी चवीला. तर इकडं मी येळवणी ठेवलं होतं थोडं, डाळीचं पाणी जे असतं ते. तर आपण अळणी आमटी करूया. तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. 1-1.5 पळी तेल टाकले. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि जो मसाला उरलेला आहे ना, तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर मसाला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा. बघा मसाला छान असा भाजलेला आहे तेलामध्ये. अगदी सोपी पद्धत आहे, पण खाण्यासाठी ही अगदी आमटी एवढी टेस्टी लागते ना, खूप छान लागते. हळद टाकायची आहे. लहान मुलंच काय मोठ्यांना पण खूप आवडते. आमच्या घरात तर हीच आमटी सर्वांना खूप आवडते. तर हळद टाकायची, थोडं परतायचं आणि जे येळवणे आहे ना ते ओतून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने. आणि आपण कमी जास्त पाणी करू शकतो आणि आपल्याला जास्त थोडं पाणी वाढवायचं असेल तर आपण गरम पाणीच ओतायचं असतं आमटीमध्ये. कटाची आमटी असो किंवा अळणी आमटी असो. तर इकडं आमटीला छान उकळी आलेली आहे तिखटवाल्या. तर ह्या पण आमटीला उकळी येते अळणी आमटीला. हे बघा दोन्ही आमटी आपल्या छान असा सुगंध सुटलेला आहे. तर ह्या पण आमटीला उकळी आलेली आहे अळणी आमटीला. तर ठीक दोन्ही आमटी छान उकळत आहे. तिथं भात पण घातलेला आहे मी. छान असा पुरण करून घेऊया. इकडं पुरण पण छान घट्ट झालेलं आहे. तर स्पून चमच्याने एक साईडला करून घेतलेला आहे मी असा. तर पुरणाचं यंत्र आहे, पुरण यंत्र माझ्याकडे. तुमच्याकडे पुरणाचं चाळण असेल तर तुम्ही त्यांनी पुरण जो आहे तो चाळणीच्या साहाय्यानं बनवू शकता. तर इकडं माझ्याकडं पुरणाचं यंत्र आहे. ते एका पातेल्यावरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि असं फिरवून घ्यायचं. अगदी काही मिनिटामध्ये पुरण तयार होतं लगेच.
मिक्सरमध्ये पण होतं, मी मिक्सरमध्येच करायची, तर मी आता पुरणाचं यंत्र घेतलं होतं, तर त्याच्यावरती करते. गावाकडे कसा पाटा वगैरे असतो, इकडं मुंबई साईडला पाटा वगैरे नसतो, कोणाच्या घरी असतो कोणाच्या घरी नसतो. तर हे बेस्ट आहे पुरण यंत्र, खूप छान आहे ना, अगदी पटकन पूर्ण होतं. बघा असं फिरवायचं आहे, बघा खाली असा पुरण पडलेला आहे. तर मी पटकन असं पुरण सगळा बनवून घेते. तर अशा पद्धतीने मी सगळा पुरण बनवून घेतलेला आहे आणि खूप छान असा पुरण होतोय. तर असा जसा हे संपेल तसा असा खाली घालायचा, चमच्याच्या साहाय्याने खाली ढकलायचा, म्हणजे असा पुरण तयार होतो. खूप सुंदर पुरण तयार झालेलं आहे, अगदी पाट्यावर होतो तसा. हे बघा खूप छान असा पुरण तयार झालेला आहे. तर मी आता पोळ्या लाटायला घेते. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर थोडा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे कणकेचा, आणि कणिक जे आहे ना खूप छान झालेली आहे, अगदी तारेला आलेले आहे. तर पिठामध्ये सुक्कं पीठ आहे ना त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि अशी वाटी करायची. हलक्या हाताने आपण अशी वाटी करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने वाटी करून घ्यायची. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही आहे पुरणपोळी बनवायचं. पोळी बनवण्याचं अगदी आपण कोणीही बनवू शकेल. हे बघा भरपूर सारा पुरण घ्यायचा आहे, आपण असा जेवढा पुरण बसेल ना तेवढा घ्यायचा आहे आणि तेवढा पुरण घालायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने पुरण घालायचा आणि असं कढईने असं फिरवत चालायचं. म्हणजे कसं होतं, जी वाटी आहे ना, ती वाटीमध्ये छान पुरण बसला जातो आणि ना असं असं वरती हे करायचं, म्हणजे वरती खेचून घ्यायचं असं गोल गोल फिरवायचं आणि वरची जी बाजू आहे ना ती खाली दुमडायची, किंवा तुम्ही काढूही शकता. मी खाली दुमडते कारण मी पुरण भरपूर घातलेलं आहे आणि पोळी आहे ती छान मोठी अशी होते आणि पोळी मोठी होणार आहे, तर मी खाली दुमडलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हुंडा तयार झालेला आहे, अगदी पटकन होतो. पीठ घेतलेलं आहे, पिठामध्ये पीठ घ्यायचं आणि हे बघा आणि लाटण्यानं असं हळूवार लाटत चालायचं, पलटून पलटून लाटायचं. पलटून पलटून लाटल ना तर आपली पोळी जी आहे ना छान फुगते, छान पदर सुटतात पोळीला. हे बघा पीठ घ्यायचं थोडं आणि छान अशी लाटायचे. तर आपण छान अशी पोळी फिरवून फिरवून लाटायची आहे आणि छान असा कड्या लाटून घ्यायच्यात, कडेपर्यंत पूर्ण पुरण बसला पाहिजे, सगळीकडे पसरला पाहिजे पुरण. अशी आपण पोळी लाटून घ्यायचं आणि कडा लाटायच्या. कडा जाड ठेवायच्या नाहीत, कडा छान अशा पातळ झाल्या पाहिजेत, म्हणजे पोळी ही छान फुगते आणि सगळीकडे पुरण बसला जातो. कडा असतात त्याचे जाड होत नाहीत पोळी खाताना. तर आपली पोळी तयार झालेली आहे छान अशी. तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम होऊन द्यायचा आणि सगळीकडून तेल लावायचं तव्याला, कारण पहिली पोळी आहे ना चिकटू शकते, म्हणून तेल लावायचं आणि छान असं पोळीला ना असं वरून फोड आल्यासारखं झालं की पटकन पोळी उलटायची, कारण आपल्याला जे आहे ना कवळीच पोळी उलटायची असते, जास्त वेळ ठेवायची नाही. हे बघा आता आपण उलट करून घेऊया. अशा पद्धतीनं तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता. तर आपल्याला तेल किंवा तूप आता लावून घ्यायचं, ह्या स्टेजला आपण लावून घ्यायचं आणि परत पलटायची आहे पोळी. तर आपली एक आणि एक पोळी आहे ना अशीच फुगणार आहे. परत आपण पलटून घेऊया, कडेपर्यंत छान पोळीमध्ये पुरून बसलेला आहे. तर सुंदर अशी आपली पोळी तयार झालेली आहे, शेकलेली आहे. तर मी पोळी काढून घेते, छान शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. चला तर आपण पोळी काढून घेऊयात. आपली पोळी रेडी झालेली आहे गरमागरम. तर दुसरी लाटूया. तर अशाच पद्धतीने ही पण पोळी लाटायची आहे, फिरवून फिरवून आपण पोळी लाटायची, म्हणजे पुरण जो आहे ना सगळीकडे काटापर्यंत पूर्ण जातो, पसरतो. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत.
पोळ्या जर फुटत असतील किंवा पोळपाटाला चिकटत असतील तर कपडा बांधून घ्यायचा पोळपाटाला सुत्ती, म्हणजे पोळ्या फुटत नाहीत. बघा अशा पद्धतीने दुसरी पण पोळी लाटून तयार झालेली आहे. तर पटकन आपण ही पण पोळी शेकून घेऊया. बघा अशा पद्धतीनं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की थोडाफार पसारा होतोच. तर हे बघा तव्यामध्ये मी दुसरी पोळी पण टाकलेली आहे. बघूया आपली ही पोळी फुगते का. तर ही पण पोळी फुगणारच, बघूया आपण. तर फोड आलेले आहेत वरती, तर पलटी करून घ्यायची. तेल तूप तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता. हे बघा ही पण पोळी छान अशी फुगलेलीच आहे. हे बघा सुंदर अशी पोळी झालेली आहे. हे बघा छान अशी शेकून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या पण पोळ्या लाटून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. तर आपली पोळी ही पण रेडी झालेली आहे, अगदीच गरमागरम. चला तर मी पोळी काढून घेते. तर ही तिसरी पण पोळी टाकलेली आहे मी. तर ही पोळी बघूया आपण फुगते का नाही. तर ही पण पोळी फुगणार. आणि पोळ्या ज्या आहे ना फास्ट गॅसवरतीच करायच्या आहेत. तर स्लो गॅस पोळी काढल्यानंतर आपण बारीक गॅस करायचा, कारण बारीक गॅसवरती आपण पोळ्या जर बनवल्या तर कडक होऊ शकतात. हे बघा ही पण पोळी फुगलेल्या आहेत. एकूण माझ्या सगळ्याच पोळ्या अशा सुंदर फुगल्या आहेत. तर ती पोळी काढलेली आहे मी, दुसरी पोळी ही टाकलेली आहे. ही पण पोळी छान फुगलेली आहे. तर आपल्या अशा टम्म फुगणाऱ्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. तर आपल्या पोळ्या पण रेडी झाल्यात आणि आपल्या 2 कटाच्या आमट्या पण रेडी झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपला भात पण शिजलेला आहे. तर हे बघा टम्म फुगणारी आपली पोळी फुगलेली, सगळ्या पोळ्या अशा फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. ही लाटची पोळी आहे, म्हणजे शेवटची पोळी आहे ती पण अशीच फुगलेली आहे. सगळ्या पोळ्या अशा पद्धतीने टम्म फुगलेल्या आहेत आणि सगळीकडे असा भरगच्च पुरून मी भरलेला आहे आणि अगदी काटापर्यंत सगळीकडे पुरून पसरलेला आहे. खाण्यासाठी एकच नंबर ह्या पोळ्या लागतात अशा पद्धतीने बनवल्या तर थोडासा पुरण उरला होता तो मी तव्यावरती टाकला तेल टाकून. तर आपल्या हा गरमागरम पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर आपण ह्या दुधासोबत खाऊ शकतो किंवा गुळवण्यासोबत खाऊ शकतो. आमच्याकडे दुधासोबत खातात किंवा गुळवण्यासोबत पण खातात. अगदी टेस्टी पोळ्या झालेल्या आहेत. गुळवणी म्हणजे एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि वेलची पावडर टाकायची आणि छान असं उकळून घ्यायचं, त्याला बोलतात गुळवणी. आणि त्याच्यासोबत ह्या पोळ्या खातात. ज्या म्हणजे दूध खात नाही ते, आम्ही तर दूध खातो तर आम्ही दुधासोबतच खातो. आणि दुधासोबत अशा खुस्करून पोळ्या खायला खूप छान लागतात. तर हे ताट माझं रेडी झालेलं आहे. अक्षय तृतीया स्पेशल आपल्या पुरणपोळीचं ताट रेडी झालेलं आहे. तर छानपैकी आपल्या गरमागरम पुरणपोळ्या आहेत, त्याच्यासोबत दूध आहे, कटाची आमटी आहे तिखटवाली, तसेच अळणीही आमटी आहे कटाची, बघू शकता तिखटवाली आमटी आहे, अळणी आमटी आहे, त्याच्यासोबत पापड भाजले आहेत आणि इथं राईस आहे, भात आपला. तर आपलं ताट रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने पोळ्या बनवता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि या पुरणपोळी खायला. चला तर मग बाय बाय.